मीटिंग झाली शेती समितीची. ती मीटिंग 10 महिन्यातून झाली आणि त्या मीटिंग मध्ये एक निर्णय घेण्यात आला की आपल्याकडे अतिरिक्त ऊस आहे आणि हा ऊस अन्य कारखान्याला द्यायचा. मग तो कोणाला द्यायचा? तर त्याच्यामध्ये शेती समितीमध्ये निर्णय घेण्यात आला की आपल्या कारखान्याकडे आता ऊस अतिरिक्त आहे आणि हा अतिरिक्त ऊस पराग कारखान्याला भीमाशंकर मार्फत त्या ठिकाणी द्यायचा. आता हा शेती समितीचा विषय संचालक मंडळाची मीटिंग 8 तारखेला होती आणि त्या मीटिंगला ज्यावेळी मागच्या मीटिंगचा विषय कायम करण्याचा आला त्यावेळी त्या ठरावाला मी पूर्णपणे विरोध कडाडून केला. मी त्यांना काही प्रश्न त्याच्यावरती विचारले की ह्या विषयाला माझा विरोध आहे की आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ऊस शिल्लक असताना पहिला प्रश्न असा आहे का तुम्ही लांबचे बाहेरचे ऊस आणले का, की ज्याच्यामुळं कारखान्याला प्रति टनाला जवळपास 100 रुपये वाहतुकीपोटी एक्स्ट्रा त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि ते ऊस खोडव्याचे आहेत, त्याचप्रमाणे ते ऊस कवळे आहेत, इमॅच्युअर आहेत आणि आपल्या लोकांचे 19, 20, 21 महिन्याचे ऊस झालेले असताना तुमचे लांबचे ऊस आणायचं नाही. तर त्यावेळी सांगितलं गेलं, म्हणजे मागे आपण ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी बोर्ड मीटिंग मध्ये मी जानेवारी महिन्यामध्ये हा विषय घेतला होता की नाही आपल्याला ऊस कमी पडणार आहे. आणि तुमच्याकडे सगळ्या नोंदीची आकडेवारी असताना तुम्ही 1.5-2 महिन्यापूर्वी सांगता आपल्याकडे ऊस कमी आहे आणि आज सांगता आपल्याकडे अतिरिक्त ऊस झालेला आहे. ही सगळे आकडेवारी लपालपीचं काम चालू आहे आणि याच्यात भीमाशंकर कारखान्याला माझ्या दृष्टीनं तरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणण्याचं काम करून तो ऊस डायरेक्ट ठराव त्यांनी करून पराग कारखान्याला द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आमचा त्याला विरोध आहे की ज्या तालुक्यामध्ये आपण त्यावेळी विघ्नरचं कार्यक्षेत्र आंबेगाव असताना देखील विघ्नरच्या गाड्या तोडल्या होत्या आणि आज तुम्ही एक तुमच्या नेतृत्वाखालचा सहकारी भीमाशंकर कारखाना, एक तुमचा खाजगी कारखाना, त्याच्या भल्याकरता तुम्ही सभासदांनी उभे केलेल्या संस्थेतला जर ऊस देत असाल तर कदापि आम्ही सहन करणार नाही. नुसता ऊसच दिला जात नाही तर त्याच्यामधून अनेक काही गोष्टी मटेरियल असेल आतमधलं, त्याचप्रमाणे टोळ्यांचं देखील मी मागे सगळं आकडेवारीनुसार सांगितलं की ऍडव्हान्स भीमाशंकरचा घेतलाय, टोळ्या तिकडे चाललेल्या आहेत. त्याच्यावर त्यांनी काय उत्तर दिली काय नाही ती तुमच्याकडे आहे सगळी. आणि आज रोजी इकडचे कर्मचारी देखील तिकडे काम करतात. शेतकऱ्यांना कळत नाही का नेमका कर्मचारी कोणत्या कारखान्यात शेतकी विभागात काम करतोय. तर पहिलं मला सगळ्या सभासदांना शेतकऱ्यांना सांगायचंय का मी संचालक या नात्याने 25 वर्ष मी आज तिथं कार्यरत आहे. चेअरमन म्हणून देखील तुम्ही मी केलेलं काम पाहिलेलं आहे आणि ज्यावेळी या संस्थेच्या हिताच्या विरोधामध्ये जर काही गोष्ट घडत असतील त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि हे माझं कर्तव्य आहे का तुम्ही मला निवडून दिलेले आहेत आणि म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथं बोलत असताना सभासदाच्या शेतकऱ्याच्या हितात जे चाललंय योग्य की अयोग्य हे मला सांगितलं माझं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट मला या निमित्ताने नमूद करावीशी वाटते की भीमाशंकर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना दिलेलं बेण्याचे ऊस किंवा खत ज्या सुविधा दिल्यात ते ऊस देखील पराग कारखान्याने मागे तोडले तरी देखील भीमाशंकरची यंत्रणा गुपचूप सांगत होते का ज्याला न्यायचं असेल तिकडं परागला ऊस देऊन टाका, तिकडं घेऊन चला. हे असल्या कामाला हे थांबलं गेलं पाहिजे हे एक आमचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. दुसरी एक गोष्ट मला आपणा सर्वांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्यायची की बरेच दिवस कुजबूज चाललेली होती की कारखान्यामधून स्क्रॅप जे बाहेर चाललंय त्याच्यामध्ये बराच काळा बाजार चाललेला आहे. परंतु मी संचालक तिथं आहे आणि ही गोष्ट माझ्या कानाला म्हणलं जोपर्यंत ठोस एखादा पुरावा आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ते बोलणं योग्य नाही. आणि म्हणून 11 फेब्रुवारीला मी कारखान्यामध्ये गेलो आणि त्यावेळी स्क्रॅपच्या ज्यावेळी गाड्या वगैरे भरत होत्या त्यावेळी मी ते सगळं पाहिलं. तर 11 फेब्रुवारीला मी व्हिजिट केल्यानंतर मी एक ठरवलं होतं माझ्याकडे सगळी माहिती डिटेल मला त्या दिवशी मिळाली. परंतु संचालक या नात्यानं पहिली गोष्ट संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये ती निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. म्हणून 8 तारखेला जी मीटिंग बोर्ड मीटिंग झाली त्याच्यामध्ये मी सगळ्या संचालकांना बोर्ड मीटिंग मध्ये दाखवलं की मी ज्यावेळी 11 फेब्रुवारीला आतमध्ये गेलो त्यावेळी
आपल्या कारखान्यामधून जे स्क्रॅप बाहेर चाललेले आहे, तर त्या स्क्रॅप मध्ये लोखंडाबरोबर ॲल्युमिनियम देखील त्या ठिकाणी जाते. आणि हे काय कोणाला काय पटलं नाही, परंतु मी आपल्याला दाखवू इच्छितो की 11 फेब्रुवारी मी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी वाहन क्रमांक MH18 M4348 ही गाडी आहे. या गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता की लोखंडाच्या नावाखाली याच्यामध्ये हे ॲल्युमिनियम याच्यामध्ये वरच्या बाजूला तिथं भरलेलं त्या ठिकाणी दिसतंय. आणि मी हा फोटो सहित दाखवलं की स्क्रॅप घेणार आहे तुमचाच, आणि हे स्क्रॅप काढून देणारे स्टोअरची माणसं देखील तुमचीच आहेत, की जे लिलाव ज्या स्क्रॅपचा झाला लोखंडाचा तो झाला 43 रुपये किलो प्रमाणे, आणि ॲल्युमिनियमचा जो रेट आहे तो 200 रुपये प्रति किलोचा. 43 रुपये किलोच्या भावात 200 रुपये किलोचा माल त्या ठिकाणी जातो. किलो मागे 157 रुपये हा कारखान्याला बसलेला भुर्दंड. म्हणजे हे जाणीवपूर्वक याच्यामध्ये, आता ते टीव्हीला तुम्ही ऐकताय हे अशी साखळ्याले त्याला म्हणतात, याच्या पाठीमागे काय शब्द वापरला तो कोण आहे? आका. आता हे आका बोका हे सगळे आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का याच्यात कोण कोण आका बोका आहेत, हे सगळे आता निघतील. ताराई नावाच्या भावामध्ये अल्युमिनियम विकलं गेलं असं म्हणलं. तुम्हाला आता मी फोटो सहित दाखवलं की लोखंडाची गाडीची त्यावेळी रिशीट करण्यात आली आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम देखील भरण्यात आलं. हे मी माझ्या डोळ्याने फोटो काढून स्टोअर किपरच्या सिक्युरिटी ऑफिसरच्या समोर आणि संचालक मंडळाच्या देखील हे फोटो दाखवले. त्यांना मी सांगितलं की या करता नुसतं ही एकच गाडीचं मी माझ्या निदर्शनात आले, पण PP बॅगा ज्या प्लॅस्टिकच्या बॅगा वगैरे जे साखरेचं रिकामं बाळलं असतं त्याच्या खाली देखील SS स्टीलचं मटेरियल देखील मोठ्या प्रमाणामध्ये जातं. ही चर्चा कानावर आली तेव्हा त्यांना सांगितलं की आपल्याकडे जो काय इंजिनिअरिंग विभागामधून किंवा अन्य डिपार्टमेंट मधून जो माल स्क्रॅप मध्ये काढला जातो त्याचं रजिस्टर त्या ठिकाणी नोंदलेलं असतं, की एक ज्यावेळी नवीन वस्तू येते त्याची नोंद स्टोअरला होत असते आवक मध्ये, आणि ज्यावेळी ज्या डिपार्टमेंटला पाहिजे त्याला ती रिश्यू होत असताना त्याचं जावक इकडे नोंदलेलं असतं. परंतु ज्यावेळी पुन्हा नव्याने असतं तर जो स्क्रॅप आहे डे स्टॉक, तर तो ज्यावेळी इकडे येतो त्याची देखील एंट्री तिथं असते. तर मी त्यांना याच्याकरता एक संचालक मंडळाची कमिटी नेमा, मी तिथं येतो आणि मी तुम्हाला दाखवून देतो का इथं काय काय चुकीच्या पद्धतीचं काम चाललेलं आहे. आणि स्क्रॅपच्या नावाखाली चांगलं माल देखील बाहेर जाऊन हे कोणाचे खिशे भरवण्याचं काम चाललंय हे मी तुमच्या निदर्शनास. परंतु त्यावेळी कुणी एक शब्द देखील ना चेअरमननी काढला ना कुठल्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काढला. पण याच्यामध्ये हा मोठ्या प्रकारचा घोळ तिथं आहे आणि हे माझं काम आहे का हे लोकांच्या निदर्शनात त्या ठिकाणी. कारण ही जी लोक होती तुम्ही पाहताय की वार्षिक सभेला जो गोंधळ झाला ही सगळी टोळी तीच आहेत. ठेकेदार जेवढे आरड ओरड करायला दंगामस्ती करायला होती हेच पदाधिकारी आहेत. ज्याला पद नाही लय गोंधळ घातला वार्षिक सभेत त्याला पद दिलं जातं, आणि लय ज्याने जोर काढला तिथं जास्त गोंधळ केला त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. अशी ही सगळी लबाडाची टोळी तिथं कार्यरत आहे. पण हे संस्थेच्या दृष्टीनं घातक आहे. याकरता तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर याचा पर्दाफाश त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि पुढचा विषय आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेले 10 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातले त्यांची सभासद होण्याची इच्छा आहे, तर त्यांना सभासद होतो देण्याबाबतची अनेक वेळा चर्चा झाली पण दिलं जात नाही. आता आम्ही त्याच्या संदर्भामध्ये फॉर्म देखील तयार केले आणि ते आता गावोगाव वितरित केले जातील. आणि ज्याला कारखान्याचं सभासद व्हायचं असेल त्याच्या नावावर किमान 20 गुंठे जमीन असणं गरजेचं आहे. आणि सभासदाचा जो शेअरची रक्कम आहे ती 15,000 रुपये आणि प्रवेश फी 150, असं 15,150 रुपयाचा DD किंवा चेक त्या फॉर्म सोबत घेऊ. अर्धा एकरचा सातबारा असणं गरजेचं आहे आणि तो आम्ही तिथं प्रशासनाकडे दाखल करू. आणि जर त्यांनी तो स्वीकारला नाही तर त्याच्याबाबत पुढे साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत दाद मागण्यात येईल. हे एक कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. आणि दुसरा का ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुन्नर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडं शेअर्ससाठी पैसे भरलेले होते ते अनामत म्हणून जवळपास ही 5-6 कोटी रुपयाच्या दरम्यान रक्कम त्या ठिकाणी आहेत. तर यांचा ठराव 2009-10 ला झाला
तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्याबाबत कारखान्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही. जुन्नर तालुक्याचा विषय सोडून द्या. तिथं ज्या काही याच्यात आल्या विघ्नरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये घेतली. परंतु शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सभासद करण्याकरता कोणाची हरकत त्या ठिकाणी नाही. असल कुणी हरकत घेतली असेल ते त्यांनी दाखवावं. परंतु या ज्या लोकांचे शेअरचे पैसे जमा आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सभासदत्व मिळालं पाहिजे. हा एक महत्वाचा विषय याच्यामध्ये आहे. भीमाशंकरचं जर नोंद झालेलं ऊस फराकला देणार आहे, नोंद झालेला ऊस देणार आहे की अतिरिक्त ऊस येतो देणार आहे? नोंद झालेला अतिरिक्त कधी म्हणतो? नोंद असला का तरच अतिरिक्त. पण भीमाशंकरची गाळप क्षमता आता जवळपास पर डे 8,500 ते 9,000 प्रतिदिन टनाने आपली गाळप क्षमता आहे. आता उन्हाच्या याच्यामध्ये इफिशियन्सी तोडणाऱ्यांची कमी होते, तोडणी यंत्रणा, त्याच्यामुळे कारखान्यामध्ये गाळपाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सगळ्याच्या सगळा ऊस भीमाशंकरने गाळला पाहिजे. परंतु भीमाशंकरला अडचणीत आणण्याचं डोक्यात ठेवून इथला ऊस, जवळचा ऊस स्वतःच्या कारखान्याला त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि भीमाशंकरला लांबून त्या ठिकाणी 1,00,000 टन ऊस लांबचा त्या ठिकाणी आणला. अनेक गाव आहेत त्याच्यामध्ये, भीमाशेद, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, डिग्रजवाडी, धानोरे, दरेकरवाडी, पारोडी, वाडे, बोलाई, कोरेगाव भीमा या परिसरातून लांबचा ऊस त्या ठिकाणी आणला. परत इकडे ओतूर, डिंगोरे, की आता इथं अतिरिक्त ऊस तुम्ही आहे मानता, पण हा लांबचा ऊस तुम्ही आणला कशा करता, हा आमचा सवाल आहे. आणि ज्या जवळच्या सगळा ऊस 30 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या भागामध्ये उपलब्ध असताना तुम्ही लांबून 70 किलोमीटरवरून हे ऊस कशा करता आणता? कारखान्याचं नुकसान झालं याला जबाबदार कोण आहे? वाहतूक खर्चामध्ये 1,00,000 टन ऊस तुम्ही लांबचा त्या ठिकाणी आणलाय आणि शेतकऱ्याच्या ऊस तुडीच्या लेट झाल्यात. आज गाडी जर वावराच्या बाहेर जर ट्रॅक्टर काढायला झालं तर एक गाडी बाहेर काढायला गाडी मागे 200 रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावं लागतात. JCBनं गाड्या त्या ठिकाणी लोटायला लागतात. तुमच्यातलं कोणाचा ऊस असेल तर तुम्हाला अनुभव असेल, मी सांगण्याची काही त्याच्यामध्ये गरज नाही. आज याच परिसरामध्ये बाहेरचे कारखान्यातली इथं ऊस न्यायला या तालुक्यामध्ये आले जाता, ही कुठली पद्धत आहे? विघ्नर कारखान्याचा आपला भीमाशंकर कारखान्याचा ऊस थोडा या क्षणाला जात असेल ना फराकला? चालू केलेला आहे. 2 तारखेपासूनच ऊस चालू झालेला आहे तिथं. आम्ही 8 तारखेला कडाडून विरोध केला. रोजचा ऊस आता तिकडे चालू आहे. त्यांनी ठराव केलेला आहे त्याच्यामध्ये आणि मी एकट्याने विरोध केलेला आहे संचालक मंडळाच्या की 50,000 टन ऊस त्यांना तिकडे द्यायचा. यातून शेतकऱ्यांना काय तोटा होणार आहे का ऊस उत्पादक? मग ऊस उत्पादकांना काय, आता लांबची ऊस आणली 1,00,000 टन ऊस, 100 रुपये वाहतुकीला तिथे एक्स्ट्रा गेले. परत जो ऊस आमचा 2 महिन्यापूर्वी तुटून जायला पाहिजे होता त्याच्या थोडी लेट झाल्या. एक टनेज देखील घटलं त्या ठिकाणी. तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही डायरेक्ट जाऊन काही शेतकऱ्यांच्या तुम्हाला मुलाखती घ्यायला आम्ही सांगतो, तुम्ही जाण उत्पादकांच्या मुलाखती घ्या, म्हणजे त्यांचं दुखणं कळलं आपल्याला काय. याबाबत तुम्ही काही तक्रार वगैरे करणार आहे? केली ना, बोर्ड मीटिंग मध्येच विषय झाला ते संचालक मंडळाच्या. हो, संचालक मंडळाचे. आणि ते काय कोण म्हणत असेल हे बोलले नाही ते नाही. माझ्याकडे मागच्या वेळी 2800 रुपये हप्ता द्या, त्याचा देखील माझ्याकडे ठराव आहे कारखान्यामध्ये लिहिलेला, तो देखील तुम्हाला मी दाखवला होता. मला वाटतं मी मागणी केली होती ज्यावेळी यांनी पहिला हप्ता किती काढला होता सुरुवातीला, त्याला विरोध केला तेव्हा 2800 रुपये झाला. आता हे काय सांगतात, आता जर तुम्ही खासगी कारखान्यात तुमच्या नेतृत्वाखाली 2 कारखाने आहेत, भीमाशंकर खासगी, तिकडचा तुम्ही 3,000 रुपये भाव डिक्लेअर करता लोकांना हे करण्याकरता, इकडच्या बाबत शब्द बोलत नाही. इकडे त्यांनी सांगितलं पाहिजे का भीमाशंकरची जी FRP आहे, किमान आधारभूत जी किंमत आहे केंद्राच्या धोरणाप्रमाणे, ती आपली 3100 रुपये, म्हणजे राऊंड 3100 सांगितली, ती 3,080 रुपये. परंतु माझं आता मत स्पष्टप्रमाणे आहे का एक्सपोर्टचे साखर 45 रुपयाच्या पुढे आता चालले. त्यानंतर आपल्या देशांतर्गत मार्केटमध्ये देखील 38 रुपये बेसिक प्राइस झालेले आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 3,500 रुपये टनाला भाव मिळालाच पाहिजे, याच्याकरता आम्ही जोरदार आता त्या ठिकाणी आवाज उठवत राहू. परंतु दुर्दैव एका गोष्टीचं आहे की तुम्ही पाहताय की आपल्या परिसरामध्ये ह्या ऊसाच्या तुडी लेट होत चालल्यामुळं ऊसाचं क्षेत्र घटतंय. लोकांनी खोडवे ठेवले नाहीत. एवढ्या उन्हामध्ये जर उतरलं तर लोक खोडवे ठेवणारच नाहीत. आणि त्याच्यामुळे इथं केळी खालचं क्षेत्र वाढायला लागले, आपल्याकडं कांद्या खालचं क्षेत्र वाढायला लागले. म्हणजे ज्या तालुक्यामध्ये
ऊस नव्हता. आज आपल्या तालुक्यामध्ये 7-8 लाख टन ऊस निर्माण झाला. पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली, लोकांची इच्छा राहिली नाही तिकडे जाण्याची. त्यावेळी तुम्ही आता पुढच्या वर्षी काय करणार? पुन्हा लांब जाणार का तुम्ही कुठंतरी? मग आज आपला तुमचा हक्काचा ऊस तुम्ही जवळचा देऊन टाकता. आज शिरूर तालुक्यामध्ये आता जे काही आंबेगाव तालुक्यामध्ये आता जवळपास अजून जे ऊसाचं क्षेत्र आपलं शिल्लक आहे, म्हणजे येणारं जे टनेज आहेत ते जवळपास 1.5 लाख टन आंबेगावचा ऊस शिल्लक आहे अजून. त्याच्यानंतर जवळचे जे गट आहेत आपले कवठे गट, जांबूद गट, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. आणि करंदी असेल तिकडं आता ऊस कुठं काही शिल्लक फार क्वचित राहिलेले आहेत का ज्यांना मनापासून वाटतं की आपला भीमाशंकरला गेला पाहिजे, भाव आपल्याला चांगला मिळतो तिथं. आणि एक जातेगाव गटामध्ये थोडंफार, नाही तर बाकीची सगळी तिकडची तुम्ही फटकं मारून या की शिरूर तालुक्यामध्ये आज ऊस शिल्लक राहिलेली नाहीत मोठ्या प्रमाणात. पण आंबेगाव मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं, जुन्नर मध्ये पाहायला गेलं की ज्यांच्या भीमाशंकरला नोंद खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे आहेत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये शिरूर तालुक्यामध्ये जी जवळचे गट आहेत, कवठे गट असल, जांबूद गट असल, यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये टोळ्या देण्यात आल्या. नाही त्रास नाही त्यांना सांगायचं का इकडे नाही तुम्ही परागला ऊस घेऊन जा, अशी पद्धत आहे. स्क्रॅपचा ठेका कोणाला आहे आणि त्याच्यात काही संबंध आहेत असं तुम्हाला वाटतं? आहे ना तिथं. आता मी तुम्हाला सांगितलं असं, जर तुम्ही माझी जशी घेतली ना, ताराई का कोणतरी नावाचं आहे, कोणाच्या त्या गाडीवर नाव ताराई, हा कोण आहे काय नाही, ठेकेला नाही येतं कोण, काम एकाच्या नावाने घ्यायला एक जण येतो. ही स्क्रॅपची गाडी भरलेली, याच्यावर गाडीचा नंबर विंबर सगळे तुम्हाला मी फॉरवर्ड करतो. आता ते काय बोर्ड मीटिंग मध्ये दाखवलं, त्यामुळे तुम्हाला माहिती द्यायला मी मोकळं झालो आता. आणि हे अल्युमिनियम भरलेलं सगळं 200 रुपयाचं माल, आणि मोठ्या प्रमाणात दुसरा चांगला माल याच्यात गेलेला आहे. आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही कमिटी नेमा सांगा, मी राहतो त्याच्यामध्ये आणि आपण सगळं स्टॉक